तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर ते काल राजधानी दिल्लीत दाखल झाले होते। देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती मिळते आणि केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्यावर निर्णय होणार आहे। दिल्लीमध्ये एकीकडे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असून दुसरीकडे फडणवीसांबाबतीतही मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर लोकसभा निवडणुकीनंतर अमित शहा आणि फडणवीस यांच्यामध्ये बैठक होती। या बैठकीमध्ये आता नेमकं काय निर्णय घेतला जातोय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण राज्याची गणितं ही सगळी त्यावर अवलंबून आहे। देवेंद्र फडणवीस आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याचं न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून कळतंय। तर मध्यरात्री 2 वाजता बैठक पार पडलेली आहे। फडणवीसांच्या राजीनाम्यावर चर्चा झालेली आहे आणि आता या बैठकीनंतर नेमका काय निर्णय घेतला जातोय याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली होती आणि त्यानंतर त्यांनी काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांच्यासोबत चर्चा करून आता काय निर्णय घेतला जातोय हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। तर आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत। प्रशांत, गुड मॉर्निंग। राज्यामध्ये सगळ्यांचंच लक्ष खरं तर या निर्णयाकडे लागलेलं आहे। काय निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे? महत्वाचं म्हणजे अमित शहा यांची रात्री उशिरा भेट होण्याची शक्यता होती। ती अजूनही भेट झाली नाही अशी सूत्रांची माहिती आहे। आज सकाळी ही भेट होणार आहे। ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या लोकसभेचा निकाल आला आहे, निकाल आल्यानंतर साधारणतः ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे, या परिस्थितीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या जबाबदारीतून मुक्त होऊन पक्षासाठी पूर्ण वेळ काम करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे। यासाठी त्यांनी एक आपला मेगा प्लॅन देखील तयार केला। त्या प्लॅनच्या आधारावरती निर्णय घेण्यात येणार आहे। बैठकीमध्ये त्या संदर्भात निर्णय होईल। त्यासाठी अमित शहा आणि फडणवीस यांची भेट लवकरच होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। स्टुडिओ प्रशांत, त्यामुळे या भेटीकडे आपलं लक्ष असणार आहे। हे सगळे अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद।